दरम्यान माणिकराव कोकाटेंनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून दिली आहे। त्यांनी म्हटलंय की हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलाय। तसंच त्यांनी राज्यात कायदा व्यवस्थेचं काटेकोर पालन होईल याची हमी दिली आहे। त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत पुढील पावलं योग्यरित्या उचलली जातील असं स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान कोकाटे प्रकरणात आतापर्यंत काय झालं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिक पोलिसांचं पथक रात्री 10:35 अटक वॉरंट घेऊन लीलावतीत दाखल झालं। पोलिसांनी लीलावतीतील रात्रपाळीचे इन्चार्ज डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवलाय। कोकाटेंवर केलेल्या उपचाराची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली गेली। पुढे काय उपचार करणं अपेक्षित आहे याबाबत लेखी माहिती मागितली। नाशिक पोलीस अजूनही लीलावती रुग्णालयात उपस्थित आहेत।